नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपले रब्बीचं पीक समाप्त झालेलं आहे आणि हे आपल्या मित्राचा प्लॉट आहे. आपल्या शेजारीच मित्राचा प्लॉट आहे, तरी त्यांना ऊस लावलेला आहे. तरी या ऊसाची लागवड थोडी अलग पद्धतीनं झालेली आहे. जे आपण ऊस लावितो ते एकदम दाट बरफ ऊस लावितो आणि एकदम शून्य मशागतीचा प्लॉट आहे. म्हणजे एकही रुपये मशागतीला आपण या प्लॉटमध्ये खर्च केलेला नाही. तरी जी आपण 3.5 फुटाची बेड वडले होते त्याच्यावर आपण सोयाबीन घेतलं होतं. सोयाबीनचं सुद्धा एकरी 14 क्विंटल ॲव्हरेज आलेलं आहे. आणि ऊस थोडा अलग पद्धतीचा लावलेला आहे. ऊस आपण एकरी 3 टन 3.5 टन वापरतो आणि हे ऊस आपण एक डोळा पद्धत असा वापरलेला आहे. आणि 3.5 फुटाची सरी आहे, आपण बघू शकता. एकदा फुटवा, असा फुटवा आपण कधी पाहिला का? हे बघा. तरी याच्यातला एक जेटा कोंब काढायचा आहे आपल्याला. जेटा कोंब काढल्याच्या नंतर हे संपूर्ण ऊस एक समान वजनदार होण्यासाठी आपल्याला जेटा कोंब काढायचा आहे. तरी याच्यामध्ये एक फवारणी केलेली आहे आपल्या मित्रानं. हे बघा, हे जेटा कोंब जर काढला तर हे संपूर्ण ऊस एक समान, म्हणजे फुटवा किती आहे बघू शकता आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि इकडे 11 12 13 14 15. सध्याच्याला 15 फुटवे आहेत या ऊसाला. तरी किती दिवस झाले आता ह्या ऊसाला? किती? 18 नोव्हेंबरची आहे का? तर 18 नोव्हेंबरला या प्लॉटची लागवड केलेली आहे. तरी 18 मार्च कंप्लीट 4 महिने पूर्ण होत आहेत. तरी आपल्याला जेटा कोंब काढण्यासाठी थोडा उशीर झाला, कारण त्यांना वेळच भेटला नाही दुसऱ्या कामानिमित्त. तरी आपण त्यांना विचारू शकतो की पहिली फवारणी, एकच फवारणी केलेली आहे या ऊसाला आणि बेसल डोससुद्धा पहिलाच आहे. हे बघा. आणि पहिल्यांदा बेसल डोस वापरलेला, एकदम पहिलाच बेसल डोस आहे. तरी आपण त्यांना विचारू शकतो की पहिली फवारणी कोणती केली होती. फक्त एकच फवारणी एवढा प्लॉट डेव्हलप केलेला आहे 4च महिन्यामध्ये. गेल्या वर्षी पलीकडून 1 एकरचं क्षेत्र होतं. त्या प्लॉटमध्ये त्यांनी गेल्या वर्षी 1 फेब्रुवारीला लागवड केली होती का? 7 फेब्रुवारीला लागवड केली होती. तरी त्यांनी एकदम प्लॉट डेव्हलप करून त्यांना एकरी 58 टन एवढं उत्पन्न झालेलं होतं. आणि हे 2.5 एकरचं क्षेत्र आहे. तरी आपण आता हे प्लॉटमध्ये कमीत कमी टार्गेट 65 ते 70 टन ठेवून एकरी असं याप्रमाणे नियोजन करत आहोत. तरी आपण त्यांना विचारू पहिली फवारणी कोणती केली होती. त्याला पहिली फवारणी सिलिकॉन पावडर, मायक्रोन्यूटन, केन बूस्टर आणि 19 इद्रा एक खताची. केन बूस्टर टॉनिक आहे का? हा, बूस्टर टॉनिक आहे. तर एक पहिली फवारणी झालेली आहे. 126101 इद्रा एकत घेतलं होतं का? इद्रा एकत घेतलं होतं. आणि सिलिकॉन हे पावडरच आहे, फुटव्यासाठी आहे का हे? सिलिकॉन आणि मायक्रोन्यूटन. हां. तर असे 4 नमुन्याच्या औषधाची आपण फवारणी केलेली आहे. खत किती वापरले या ऊसाला? खत स्टार्टिंगला फक्त युरियाचे 3 पोते वापरलेले आहेत. फक्त युरिया, हा. दुसरा कोणताही खत नाही? दुसऱ्या त्याच्यानंतर कोणताच नाही. आता त्याच्यानंतर हे पहिला बेसल डोस आहे. पहिला बेसल डोस कोणता आहे? त्याच्यामध्ये आता 2 युरिया, 2 15-15 आणि 1 जिओ ग्रीन, 1 कॅल्फर्ट आणि ॲग्रोस्टारचे 2 बकेट, संचार आणि भूमिका 10-10 किलोचे असा हे बेसल डोस 7-8 पोत्याचा केलेला आहे. म्हणजे 2.5 एकरासाठी? नाही, हे 1.5 एकरासाठी नवीन प्लॉटचा. 1.5 एकरासाठी आहे का? आणि पहिले कोण तिकडे अलीकडे ते नंतर त्याच्यासाठी 1 युरिया आणि 1 दाणेदार आणि 1 DAP आणि हिमोग्रीनचं 1 पावडर, ते फुटव्यासाठी त्याला बकेट पण आहे त्याला. अशा पद्धतीने याची आपण नियोजन केलेलं आहे. तर हे नवीन प्लॉट आहे आणि तुम्हाला लगेच मी ते जुना सुद्धा प्लॉट दाखवतो, कारण दोन्ही प्लॉट एकाच क्षेत्रामध्ये आहेत. 2.5 एकरचं क्षेत्र आहे, ते सुद्धा मी तुम्हाला प्लॉट दाखवतो. तण नियंत्रण कसं केलं आहे आपण बघू शकता. एकही तणाची काडी नाही. 2दा निंदन केलं त्यांनी आणि
दुसरी बार डवरणी चालू आहे. हे बघा चालू आहे डवरणी. त्यामध्ये जवस लावला होता म्हणा अशामुळे ज्यामुळे हे थोडं हे झालं म्हणजे इथं आंतरपीक जवस घेतलं होतं आणि इकडून लसूण पण लावलेलं आहे. तर या ऊसाचं संपूर्ण नियोजन आपल्या यूट्यूब चॅनलला येत राहील. हे बघा इकडून हे खोडवा आहे, खोडवा ऊस. एकूण 1.5 एकर, 1 एकरच्या सुद्धा थोडं कमीच वाटते रान का. हां गेल्या वर्षी हो 35 गुंठेच येईल हे रान, कमीच येईल 1 एकराला. तर अशा प्रकारे आता हे खत बेसल डोस ह्याचा आहे का खोडव्याचा. बघा ग्रीन गोल्ड RCFचं एरिया, इतकोचं DAP, इकोचं DAP, हिमो ग्रीन हे बकेट म्हणजे 3 पोते. आणि हे कशाचं आहे विनर, हिमो ग्रीन याच विनर पॉवर हे फुटव्यासाठी. तर अशा प्रकारे आपण ऊसाचं नियोजन करू शकतो. याप्रमाणे जर केलं तर आपल्याला हमखास उत्पन्न, ऊसाचं उत्पन्न खरं शेतकरी मित्रांनो आपल्याला कमीत कमी धरलं तर 60 टन हे ॲव्हरेज झालंच पाहिजे. कारण ऊसाच्या जर अतिरिक्त जर पिकं धरले तर दुसरे पिकं कमीत कमी 3 निघतात. ऊस लावताना पावसाळ्यात खरीपचं पीक आणि नंतर हरभऱ्याचं पीक. तर ऊस 60 टनाच्या वरीच ऊस झाला पाहिजे तरच ऊस परवडतो, नाही तर ऊस परवडत नाही. यांनी इतक्या उशिरा लागवड करून सुद्धा म्हणजे 1 एकरच्या तर कमीच आहे क्षेत्र, एकूण जास्त वाटतं थोडं. हे नवीन लागवड 35 गुंठे असेल, 35 गुंठ्यामध्येच 55 का 58 झालं तर 58 टन उत्पन्न झालं. तर या प्लॉटचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला येत राहतील. तरी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तरी धन्यवाद मित्रांनो.